मी हॉस्टेलमध्ये राहते. खूप केओटिक वातावरण असतं बऱ्याचदा गोष्टी आपल्या अकॉर्डिंग होत नाहीत, कारण कॉलेजमध्येच गोंधळ सुरू असतो, लेक्चर्सला घेऊन, क्लासेसला घेऊन वगैरे वगैरे. सो काय अशा गोष्टी आहेत ज्यामुळे मी बऱ्यापैकी शांत असते, हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अ गर्ल विथ कर्ल्स. मी साक्षी आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करते माझ्या काही डेली, वीकली आणि मंथली हॅबिट्स ज्या मला एक पीसफुल आयुष्य जगायला मदत करतात. माझी रोजची एकमेव सवय जी खरंच चांगली आहे ती म्हणजे आधीच्या दिवसाचं प्लॅनिंग करणं. मग ते कपड्यांबद्दल असो, ज्वेलरीबद्दल असो, असाइनमेंट्स, बुक्स ज्या घेऊन जायच्या आहेत. आता मी डिझाईन स्टुडंट आहे, सो बुक्स नाही पण लॅपटॉप, पेन, टॅबलेट किंवा मग पेन्सिल्स कुठल्या वेगळ्या प्रकारच्या किंवा काय स्टेशनरीचं सामान काय नेमकं घेऊन जायचं, या सगळ्या गोष्टींची तयारी मी एक रात्र आधीच करून ठेवते. हे असं सगळं केल्याने दुसऱ्या दिवशी उठल्यावर माझी खूप कटकट किंवा चिडचिड किंवा स्वतःवरती रागराग होत नाही. माझं मॉर्निंग रुटीन वगैरे सगळं पीसफुल आणि शांतपणे होतं. त्यामुळे आदल्या दिवशी हे सगळं प्लॅनिंग करून ठेवणं माझ्यासाठी खरंच खूप कन्व्हिनियंट आहे. माझी वीकली हॅबिट अशी आहे की आमचं सबमिशन आठवड्यातनं 1 किंवा 2 वेळाचं असतं. सो मी स्वतःसाठी काही पर्सनल डेडलाईन्स ज्या 24 तास आधी असतात ॲक्च्युअल डेडलाईनच्या, अशा सेट करून ठेवते. कारण बऱ्याचदा असं होतं की लाईफ हॅपन्स, तुम्ही आजारी पडू शकता, काहीतरी घरी होऊ शकतं, तुम्हाला अचानक कुठे जावं लागलं, काही बाकी कामं असतील तुमची पर्सनल, ती अचानकमध्ये येतात किंवा काहीही असू शकतं, अप्रुव्हल लेट मिळालं वगैरे वगैरे. सो काहीही अशा गोष्टी असू शकतात. सो मी मेजर असाइनमेंटसाठी वगैरे माझ्यासाठी पर्सनली एक 24 तास आधीची डेडलाईन ठेवून देते, सो दॅट आय एम मेंटली प्रिपेअर्ड की मला हे संपवायचं आहे लवकरात लवकर. कारण एकदा का असाइनमेंटचं डेडलाईन निघून गेलं आणि प्रोफेसर खडूस असेल आणि त्यांनी नाही ओपन केलं तर तुम्ही काय कराल. सो ही एक माझी वीकली सवय आहे. किंवा मग इन जनरल जेव्हा पण असाइनमेंट सबमिशन्स वगैरे असतात तेव्हाची एक सवय आहे जी मला अकॅडमिकली खूप हेल्प करते. वीकली अजून एक सवय जी अशी आहे ती म्हणजे एकदा तरी आठवड्यातनं मी सनराईज किंवा सनसेट बघते. हे मी स्वतःला सांगते करायला सततच, कारण किंवा वीकली ऑन अ वीकली बेसिस. कारण ऑनेस्टली स्पीकिंग एवढ्याशा रूममध्ये राहून 4 भिंती बघून, 4 लोकं बघून कधी कधी खूप वैतागल्यासारखं होतं. काहीतरी मनाला चेंज हवा असतो. सो नेचरमध्ये एक वॉक घेणं आठवड्यातनं किमान एकदा हे खूपच गरजेचं किंवा महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. माझी अजून एक सवय जी वीकली आहे ती म्हणजे आठवड्यातनं एकतरी दिवस किंवा एस्पेशली सॅटर्डे नाईट अशी असते की मी खूप छान चंपी करते आणि गाढ झोपते ती रात्र. फोन पण मी सायलेंटवर टाकून देते की मला कुणीही डिस्टर्ब करू नका, कुणीही मला त्या दिवशी उठवू नका. सो सॅटर्डे नाईट्स आर द बेस्ट. मंथली जी माझी हॅबिट आहे ती अगेन पॅम्परिंगशी रिलेटेड आहे. मी स्वतःला एक फेशियल देते किंवा काहीतरी स्वतःसाठी करत असते. बुक वाचणं झालं, सेंटेड कॅन्डल लावणं झालं, थोडासा मेकअप करणं झालं, उगाचच छानसा फोटोज काढणं किंवा मग नॉर्मल एक पॅम्पर सेशन करणं वगैरे. हे सगळं मला जाम आवडतं. सो महिन्यातनं एकदा मी हा वेळ पर्टिक्युलरली स्वतःला देते, सो दॅट मला स्वतःबरोबर वेळ घालवता येईल, स्वतःच्या तब्येतीची पण काळजी घेता येईल, स्किनची काळजी घेता येईल. सो हे पॅम्पर सेशन मला खरंच परत एकदा पुढच्या महिन्यासाठी रिवाईव्ह करतं असं मला वाटतं. आय नो थोड्याच आणि सोप्याच सवयी आहेत माझ्या, पण मला असं वाटतं की जितकं प्रिसाईज आणि कन्साईज आणि मिनिमलिस्टिक माझं रुटीन असेल तितकं जास्त मला बरं पडतं. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.